हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला 20 अशा टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे पैसे सेव्ह करू शकता. पैसे म्हणा की तुमचे रुपये म्हणा, तुम्ही सेव्ह करू शकता. कारण असं म्हणतात ना की बूंद बूंदेच घडा भरतो. पैसा सगळं काहीच नसतो, पण पैसा खूप काही पण असतो. पैशाची किंमत आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो. त्यामुळे पैसा वाचवणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये महागाई खूप वाढलेली आहे. प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे. आणि ॲज अ वाईफ, हाऊसवाईफ, होममेकर, इवन वर्किंग वुमन जरी तुम्ही असाल तर तुमच्या हातात सगळं असतं. जर तुम्ही पैसा वाचवाल तर तुमचं घर आहे, तुमचा संसार आहे, अतिशय चांगला चालतो. तर त्यामुळे कुठल्या अशा टिप्स आहे ज्यांचा तुम्ही यूज करू शकतो तुमच्या डेलीच्या लाईफमध्ये, तुम्ही या टिप्सचा वापर करून तुमचे पैसे वाचवू शकता, सेव्ह करू शकता. तर या टिप्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर वेळ न घालवता चला मग आजचा व्हिडिओ लगेच स्टार्ट करूया. तर माझी पहिली टिप जी आहे ती मंथली बजेट बनवणे. जेव्हा आपण मंथली बजेट बनवतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपला महिन्याभरात काय काय खर्च होणार आहे, आपण कुठे कुठे पैसे खर्च करणार आहोत, आपले महिन्याभराचे काय खर्च आहेत. आणि मंथली जर आपण बजेट बनवत नसेल तर आपले अवाढव्य खर्च होतात, कारण आपण विचार करत नाही बजेटचा. त्यामुळे मंथली बजेट बनवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत बनवत नसाल तर तुम्ही नक्की बनवायला पाहिजे, कारण मंथली बजेट बनवल्याने ना खूप फायदा होतो आणि खूप सारं तुमचे पैसे वाचता. आणि त्याबरोबरच महिन्याभरात तुमचा एक्स्ट्रा खर्च काय झाला ते तुम्हाला कळतं. म्हणजे तुम्हाला एक कंट्रोल मिळू शकतो पैसे वाचवण्याबद्दलचा. तर माझी नेक्स्ट टिप जी आहे ती घरातली कामे स्वतः करण्याची सवय लावा. कारण जेव्हा आपण घरातलं काम स्वतः करतो, माझं पर्सनली मला असं वाटतं जेव्हा मी स्वतः घराला झाडूपोछा करते तेव्हा माझं घर जास्त शाईन करतं, जास्त माझं घर चमकतं. आणि बाईच्या कामामध्ये आणि आपल्या कामामध्ये भरपूर फरक आहे. कारण आपण कानाकोपऱ्यातून कचरा काढत असतो आणि बाईला ॲक्च्युली वेळच नसतो. तिला 10 घरी जायचं असेल तर आपण तिला पण म्हणू शकत नाही. तर इवन तुमचे खूप सारे पैसे वाचू शकता. कारण झाडू पोछा जरी तुम्ही करायला म्हटलं तर 1000 रुपये महिन्याची बाई घेते, तर तुम्ही वर्षाचे 12,000 रुपये वाचवू शकता. आणि त्याबरोबरच तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी होते, तुमचा व्यायाम होतो आणि तुमचं शरीर पण ॲक्टिव्ह राहतं. तर माझी नेक्स्ट टिप जी आहे ती आपल्या हाताने शिलाई करणं शिका. तर माझ्याकडे तर शिलाई मशीन नाही आहे, पण माझं कुठलं जर शिलाई उसवली कुठल्या टॉपची बटन निघाली तर मी घरीच हाताने शिलाई मारत असते. जर तुमच्याकडे मशीन असेल तर खूपच अतिशय चांगलं, कारण आपण बाहेर जेव्हा ऑल्टर करायला देतो तर 20 रुपये 50 रुपये ते ऑल्टरवाले घेतात. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी पण तुम्ही खूप सारी बचत करू शकता. तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर खूपच छान. शिलाई मशीनने तर तुम्ही खूप चांगलं ऑल्टर करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुम्ही बघू शकता. यूट्यूबवरती बघून खूप साऱ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. तर नेक्स्ट टाईम जर अल्टर करायचं असेल तर ट्राय करा की जर छोटीशी शिलाई निघालेली असेल आणि जर तुम्ही ती घरीच करू शकत असाल तर घरीच शिलाई करण्याचा प्रयत्न करा. आणि छोटे छोटे तुमचे जे पैसे आहेत ते वाचवण्याचा प्रयत्न करा. माझी नेक्स्ट टिप जी आहे, जे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही घरीच बनवण्याचा प्रयत्न करा. कारण हे जे घरगुती प्रोडक्ट्स असतात यांचं काहीच साईड इफेक्ट नसतं. शिवाय याला बनवणं पण इझी आहे. आणि मी तर खूप सारे जे हेअर पॅक्स झालं, त्यानंतर फेस पॅक झालं, ते मी घरीच बनवते आणि इझिली बनवते. जसं मी इथे एक फेस पॅक बनवते आहे, तर खूप 5 मिनटाचं काम आहे आणि साईड इफेक्ट नाही आहे आणि इफेक्ट्स पण चांगले येतात, ग्लो येतो स्किनवरती. तर नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करा की घरच्या घरीच फेस पॅक, हेअर पॅक, ब्युटी प्रोडक्ट्स घरी बनवण्याचा प्रयत्न करा. तर माझी नेक्स्ट टिप जी आहे, तुम्ही घरीच वॅक्स, फेशियल, हेअरकट करायला शिका. जर खूप जास्त गरज असेल किंवा काही लग्न असेल, समारंभ असेल, तेव्हाच तुम्ही पार्लरला जा. तुम्ही सेल्फ ग्रूमिंगचा कोर्ससुद्धा यूट्यूबवरती ऑनलाईन पाहून शिकू शकता. खूप इझी आहे. वॅक्सचे जे प्रोडक्ट्स येतात ते तुम्ही मार्केटमधून घेऊन यूट्यूबवरती पाहून वॅक्स कसं घरी करायचं ते सुद्धा पाहू शकता.
तर एकदम इझी स्टेप्स आहे वॅक्स करण्याच्या, फेशियल करण्याच्या. एकदा जर तुम्ही व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती तर तुम्ही शिकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जर घरी वॅक्स झालं, फेशियल झालं, हेअरकट झालं, त्यानंतर पॅडिक्युअर, मॅनिक्युअर ह्या सगळ्या गोष्टी जर घरच्या घरी करायला शिकला तर तुमचे खूप सारे पैसे वाचू शकतात. कारण पार्लरमध्ये जर तुम्ही गेलात तर माहिती आहे पार्लरचे खूप चार्जेस असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही घरी जर शिकला तर तुमचे खूप पैसे वाचू शकतात. तर माझी नेक्स्ट टिप जी आहे, वस्तूंना रियूज करण्याचं शिका. जसं माझ्याकडे हा माझा जो कप होता चहा पिण्याचा फुटलेला, तर मी ॲज याचा प्लॅन्टर यूज केलेला आहे. आणि हा जो दुसरा कप होता त्याच्यामध्ये मी माझं स्पून्स, चाकू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठेवत असते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही वस्तूंचा रियूज कराल तर तुमचे बरेचसे पैसे वाचेल. आणि अशाच छोट्या छोट्या वस्तूंचा तुम्ही ॲज अ डेकोरेशन पर्पजसाठी वापर करू शकता, यूज करू शकता. तर माझी नेक्स्ट टिप जी आहे ती ऑफ सीझन शॉपिंग करायला शिका. जर उन्हाळा स्टार्ट झाला आणि उन्हाळ्याचे जर तुम्ही कपडे घेतले तर तुम्हाला काहीच ऑफर मिळणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल, जसं उन्हाळा स्टार्ट झालेला आहे, उन्हाळ्या सीझनमध्ये जर तुम्ही AC घ्यायला गेला तर तुम्हाला कुठलंच ऑफर मिळणार नाही. तसंच हिवाळ्याचं आहे, हिवाळा सुरू झाला आणि तुम्ही हिवाळ्याचे कपडे घेतले तर तुम्हाला काहीच ऑफर मिळणार नाही. त्यामुळे नेहमी ऑफ सीझन शॉपिंग करायला स्टार्ट करा. आम्ही विहांसाठी तसंच करतो. आता रेनी सीझन येणार आहे, पण रेनी सीझनचे कपडे आम्ही ऑलरेडी घेऊन ठेवलेले आहे ऑफ सीझन, त्यामुळे भरपूर डिस्काउंट मिळालेलं. अशाच पद्धतीने तुम्ही ऑफ सीझन जर शॉपिंग केलं तर तुमचे बरेचसे पैसे वाचू शकता. ऑफर्समध्ये बरेच तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळतात. तर त्यामुळे नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा की ऑफ सीझन शॉपिंग करणं नेहमी चांगलं. तुमचे खूप सारे पैसे तुम्ही या पद्धतीने वाचवू शकता. तुमच्याकडे जितकेही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यांना नेहमी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. दर 15 दिवसांनी त्यांना क्लीन करण्याचा प्रयत्न करा. त्यांना जो मी हाताळता, हँडल करता, त्याला एकदम सॉफ्टली हँडल करा, रफली हँडल करू नका. कारण माहिती, इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खराब झाली तर त्याला सुधारवण्यामध्ये आपला खूप पैसा जातो आणि ते सारखे सारखे खराब होतात. त्यानंतर आपल्याला दुःख नको व्हायला. त्याच आधी म्हणून मी तुम्हाला आधीच सांगते की आजपासूनच ज्या काही तुमच्या घरात इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्यांचा एकदम चांगल्या पद्धतीने वापर करा. त्याला सॉफ्टली यूज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, नेमकं ह्या ज्या वस्तू आहे तुमच्या वर्षानुवर्षे टिकेल आणि तुमचा जो एक्स्ट्रा खर्च आहे तो होणार नाही. कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायला गेलं तर त्या खूप महाग येतात बाजारामध्ये. कुठलीही पण वस्तू राहू दे, मग तुमची वॉशिंग मशीन, फ्रीज, तुमचं मिक्सर, कुठलीही वस्तू राहू दे, चांगल्या क्वालिटीची जर वस्तू तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला तर ती खूप महागडी असते. तर आपण कधी बाहेर फिरायला जातो, कुठल्या निमित्त कामासाठी जातो, तर त्यावेळेस नेहमी काहीतरी डब्यामध्ये स्नॅक्स कॅरी करणं खूप गरजेचं होतं. जर कधी मुलं असेल, छोटे मुलं असेल तर त्यांना भूक लागत असते. त्यानंतर पाण्याची बॉटल जी आहे ती कॅरी करणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो, पाणी घेऊन जात नाही, विचार करतो की 20-30 रुपयामध्ये बॉटल भेटून जाते. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही विचारात ठेवल्या तर तुमचे खूप सारे पैसे वाचू शकता. आणि इवन तुमची एनर्जी वाचू शकते, तुमचा वेळ वाचू शकतो आणि शिवाय तुमचा पैसा पण वाचू शकतो. तर यानंतर नेक्स्ट टाईम कधी बाहेर जाल तर पाण्याची बॉटल, काहीतरी स्नॅक्स या गोष्टी घेऊन जायला बिलकुल विसरू नका. आपण जेव्हा बाजारात जातो शॉपिंग करायला आणि जर पिशवी घेऊन गेलो नाही तर आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात. त्यामुळे नेहमी कधी पण कुठे पण बाहेर जात असाल तर सोबत एक पिशवी नेहमी कॅरी करा. मी अशा टाईपची नायलॉनची पिशवी कॅरी करत असते. ती एकदम फोल्ड केली की कॉम्पॅक्ट होऊन जाते आणि तिला कॅरी करणं पण खूप इझी आहे. एकदम छोटी जागा लागते हिला बॅगमध्ये ठेवायला. तर नेक्स्ट टाईम नेहमी लक्षात ठेवा की कुठे पण बाहेर जात असाल तर एक छोटी पिशवी नेहमी कॅरी करा. त्यामुळे तुमचे जे एक्स्ट्रा जे पैसे आहे पिशवीचे ते सेव्ह होईल. आणि अजून एक टीप, जेव्हा कधी तुम्ही घराच्या बाहेर जात असाल तेव्हा घरातले सगळे लाईट्स ऑफ करायला विसरू नका. आणि जर CFL आणि LED वापरत असाल तर खूप जास्त चांगली गोष्ट, त्यामुळे तुम्ही खूप एनर्जी सेव्ह करू शकता.
म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ. जर तुम्हाला तुमचं वेल्थ चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमचे हेल्थ पहिले चांगलं ठेवणं गरजेचं आहे. कारण हेल्थशिवाय दुसरं काहीच नाही. तुमची तब्येत खराब झाली तर तुम्हाला माहिती आहे डॉक्टरांचे चक्कर घालावे लागतात आणि पैसेसुद्धा खर्च होतात. आणि जास्त मोठी कुठली बिमारी झाली तर मग पैशाचा सांगूच नका, विचारच करू नका तुम्ही किती पैसे तुमचे डॉक्टरकडे देणार आहात. तर त्यामुळे नेहमी हेल्थला फर्स्ट प्रायोरिटी द्या. आरोग्याचा नेहमी विचार करा, नेहमी योगा करा, रोज योगा करा. त्यामुळे तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. व्यायाम, रोज चालायला जाणं, वॉक करणं, रोज योगा करणं, तुम्हाला ज्या पद्धतीचा व्यायाम आवडतो त्या पद्धतीचा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले तुमची फर्स्ट प्रायोरिटी तुमचं शरीर असायला पाहिजे. कारण शरीर चांगलं तर मन चांगलं, आणि आरोग्यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट इम्पॉर्टंट नसते. तर तुमचे जे फूटवेअर्स आहे ते नेहमी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचे असो, तुमच्या लहान मुलांचे असो, तुमच्या नवऱ्यांचे असो, तर सारखं त्यावरती खर्च करणे टाळा. त्याला जेव्हा होत असेल, जेव्हा वेळ मिळत असेल, स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा आणि नीट अँड क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. कधीही शॉपिंग करायला जात असाल तर पहिले लिस्ट करूनच जा. कारण आपण विदाऊट लिस्ट करून जर गेलो तर अननेसेसरी गोष्टी आपण विकत घेतो आणि घरी आल्यावरती कळतं की ह्या गोष्टी तर काहीच कामाच्या नव्हत्या. त्यामुळे नेहमी लिस्ट बनवण्याचा प्रयत्न करा. बाहेरचं जेवण कोणाला नाही आवडत. सगळ्यांनाच वाटतं की एखाद्या वेळेस बाहेरचं खाव, मन होतं बाहेरचं खायचं, पण ते जे जेवण असतं ते कॉस्टली पण असतं. असो, पण महिन्यातून एकदा तरी खायलाच पाहिजे. त्यासाठी तर काही हेच नाही. वाटतं गृहिणीला पण आराम असायला पाहिजे, पण सारखं बाहेरचं खाणं टाळा. त्याचपेक्षा घरी जे बाहेर मिळणारी वस्तू आहे तुम्ही ती घरी बनवू शकता. जसं माझ्या मुलाला पिझ्झा खूप आवडतो, पण आम्ही त्याला देण्याचं कारण तो छोटा आहे त्यामुळे आम्ही त्याला देत नाही, पण तसंच पिझ्झा आम्ही त्याला घरी बनवून देतो. वेगवेगळ्या रेसिपीज यूट्यूबवरती बघून तुम्ही बाहेरसारखं जेवण घरी बनवू शकता आणि अर्ध्या प्राईजमध्ये, बाहेरपेक्षा हाफ प्राईजमध्ये हे जेवण तुम्ही घरी बनवू शकता. टेस्टी, आणि शिवाय हे जे जेवण असतं हे हेल्दी असतं. बाहेरचं जेवण आपण सांगू शकत नाही, त्यामुळे तब्येत पण खराब होऊ शकते. कुठलं ऑइल यूज करता, कुठलं पाणी यूज करता हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा घरचं बनवणं, घरचं खाणं कधीही चांगलं तब्येतीसाठी, तुमच्या आरोग्यासाठी. तर या पद्धतीने तुम्ही जर या टिपचा वापर कराल तर तुम्ही तुमचे खूप सारे पैसे वाचवू शकता. त्याशिवाय मी तुम्हाला अजून एक टीप इथे शेअर करेन की तुम्ही वीकली मेनू बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हप्त्याभरात तुम्ही आधीच प्लॅन करून ठेवा की हप्त्याभरामध्ये तुम्ही कुठली भाजी बनवणार आहे आणि हप्त्याभराचा तोच तुम्ही तेवढा भाजीपाला घेऊन येऊन जा. म्हणजे काय होईल ना की एक्स्ट्राचा भाजीपाला येणार नाही आणि एक्स्ट्रा जे आहे तुमच्या भाज्या वेस्ट जाणार नाही, खराब होणार नाही आणि फ्रीजमध्ये पडून राहणार नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही वीकली मेनू प्लॅन बनवला तर तुमची खूप एनर्जी, तुमचा वेळसुद्धा वाचू शकतो. एक आपल्याला टेन्शन असतं ना दररोज संध्याकाळी आज काय बनवायचं, त्याचं आपल्याला टेन्शन राहणार नाही. त्यामुळे तुमच्या फॅमिलीसोबत बसून एकदा डिस्कस करून हप्त्याभराचा एक प्लॅन बनवून घ्या. म्हणजे सकाळी काय बनवायचं, दुपारी काय बनवायचं, संध्याकाळी काय बनवायचं. त्यामुळे काय होईल, तुम्ही स्वतःला एक फ्री फील कराल आणि तुमचे जे वेस्ट होतं अन्न ते बिनफुकटचं अन्नसुद्धा वेस्ट होणार नाही. शक्यतोवर स्ट्रीट शॉपिंग करा. कारण स्ट्रीट शॉपिंगमध्ये काय होतं, एक विंडो शॉपिंग होते. तुम्हाला वस्तू मॉलपेक्षा कमी दरात मिळतात. शिवाय पायी फिरल्याने तुमचं पेट्रोलसुद्धा वाचतं. तर माझी नेक्स्ट टिप जी आहे ती कपडे रिपीट करण्याचा प्रयत्न करा. नेहमी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती भर द्या. क्वालिटीवाले जर कपडे असेल तर ते जास्त दिवस टिकेल. आणि फॅशनच्या ज्या मागे आहे कधीच धावू नका. लोक काय म्हणेल याचा कधीच विचार करू नका. हां, पण तुम्ही कपडे वेगवेगळ्या स्टाईलने घालण्याचा प्रयत्न करू शकता. जर तुम्ही कुठे जात असाल तर शक्यतोवर पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करा. म्हणजे तुमचे पेट्रोलची बचत होईल. जर तुम्ही तुमचं पर्सनल व्हेकल घेऊन गेलं तर 4-5 हजाराचं तर आरामात तुमचं पेट्रोल लागून जातं. आणि जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने गेले तर तुमचं फक्त 500 रुपयामध्ये पूर्ण ट्रॅव्हलिंग होऊन जातं.
तर शक्यतोवर पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करा. तुमचा वेळ पण वाचेल, तुमचा पैसा पण वाचेल, शिवाय तुम्ही ट्रॅफिकपासून पण वाचाल. जर तुम्ही कुठल्या ॲपचं सबस्क्रिप्शन घेतलं असेल आणि जर तुम्ही टी व्ही बघत नसाल तर ते जे सबस्क्रिप्शन आहे ते घेणं टाळा. कारण ते जे सबस्क्रिप्शन असतं ते महिन्याला पैसे कटत असतं आणि आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे हा जो आहे हा आपला नको असणारा खर्च आहे. त्यामुळे टी व्ही कनेक्शन झालं, सबस्क्रिप्शन झालं, जर तुम्ही टी व्ही बघत नसाल तर हे सबस्क्रिप्शन कनेक्शन घेणं शक्यतोवर टाळा. तर माझी नेक्स्ट टिप जी आहे, तुमचे जे मंथली बिल असतात, तुमचे EMI असतात, ऑनलाईन पेमेंट असतात, ते वेळेवरती भरण्याचा प्रयत्न करा. कारण ते तुम्ही जर वेळेवरती भरलं नाही तर तुम्हाला खूप पेनॉल्टी द्यावं लागते. चार्जेस खूप जास्त असतात, पेनॉल्टी चार्जेस. जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती रिमाइंडर लावू शकता, जेणेकरून तुम्ही वेळेवरती हे बिल भरू शकाल. तर हे होते काही टिप्स आणि या टिप्सने खरंच खूप फरक पडतो. जर मी तुम्हाला 20 रुपये, 50 रुपये किंवा 500 रुपये वाचवायच्या टिप्स दिल्या असेल, पण या तुमच्या खूप कामात येतात. जेव्हा तुम्ही याला एकसाथ जमा करता आणि एका लंब्या वेळेनंतर तुम्हाला कळतं तुम्ही इतके पैसे वाचवले, तेव्हा तुम्हाला खूप जास्त आनंद पण मिळतो. तर म्हणतात ना की एक हाऊसवाईफच्या हातात असतं पैसे वाचवणे आणि आपल्याला तर ते येतातच. आणि या गोष्टी कशा पद्धतीने पैसे वाचवायचे नाही पण येत असेल तर लाईफ शिकवतेच कधी ना कधी. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या भेटीस घेऊन येत राहीन. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी.